पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांनी आषाढी एकादशी 6 जुलै 2025 साठी अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे भाविकांबरोबरच पंढरपुरातील स्थानिक नागरिक तसेच आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ देखील प्रशासनाची प्रशंसा करताना दिसून येतात। चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या 65 एकर परिसर शेगाव दुमाला भटुमरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोठ्या परिसरात देखील आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची खूप मोठी गर्दी होताना दिसून येते। चंद्रभागेच्या पैलतीरावर देखील अनेक मोठमोठे मठ, धर्मशाळा झाल्यामुळे यात्रा काळात या ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते। शेगाव दुमाला हद्दीमध्ये देखील अनेक मोठमोठे मठ झाले आहेत। या परिसरातील अतिक्रमण पूर्णतः काढण्याबरोबरच या ठिकाणी होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून दुकाने टाकण्यास देखील प्रतिबंध केल्याने समाधान व्यक्त होत आहे। 65 एकर चौक ते शेगाव दुमाला ते पुढे विष्णुपदापर्यंत शासनाने 60 फुटी रुंदीचा रस्ता प्रस्तावित केला। या रस्त्याची बहुतांश भूसंपादन प्रक्रिया देखील पार पडली आहे। मात्र मागील 2 वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलं आहे। तरी प्रशासकीय पातळीवर या रस्त्याचे वाढत्या गर्दीमुळे निर्माण झालेले महत्त्व लक्षात घेता हा रस्ता होण्यासाठी तातडीने पावले टाकावी यासाठी ही मागणी शेगाव दुमाला येथील ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी माऊली आटकळे, माजी सरपंच नवनाथ अधटराव, संपतराव आटकळे, शेखर आटकळे, अर्जुन इंगळे आदी उपस्थित होते। नमस्कार। पाऊले चालती पंढरीची वाट। आज माझ्या या महाराष्ट्रातून तमाम वारकरी विठ्ठल भेटीसाठी आषाढी निमित्त येत आहेत। आम्ही पंढरपूरकर, शेगावकर म्हणून त्यांचं सहर्ष स्वागत करतोय। प्रत्येक वेळेच्या वारीचा हा वेगळाच अनुभव असतो आणि त्याहून वेगळा म्हणजे या वेळेस केलेले पालकमंत्री आमदार साहेबांनी आणि कलेक्टर महोदय, SP साहेब यांचं नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं वारकऱ्यांसाठी केंद्रबिंदू मानून हे केलेलं बदल हे आम्हा सर्व नागरिकांसाठी आणि येणाऱ्या भाविक भक्तांसाठी खूप आनंददायी आणि व्यवस्थितपणा हा दिसून येतोय। जे काही हॉटपॉट असतील, जे काही वारकऱ्यांसाठी सुखसुविधा देण्यासाठी आरोग्य व्यवस्था, पोलीस प्रशासन, पाणी ह्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासाठी प्रशासनाने आमूलाग्र बदल करून त्याच्यामध्ये भरघोस सुखसुविधा देण्यावर भर दिलेला आहे। तरी पुन्हा एकदा सर्व प्रशासनांचं शेगाव दुमाला ग्रामस्थांतर्फे हार्दिक अभिनंदन आणि येणाऱ्या वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी शेखर आटकळे। आज आषाढी वारीनिमित्त आपल्या या पालकमंत्री कलेक्टर साहेबांनी एवढं चांगलं नियोजन केलं आहे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी। अजून एक दुसरा एक विषय असा राहिला आहे की साहेबांनी इथं शेगाव दुमाला जी जाणारा रस्ता विष्णुपदात एक रस्ता आहे त्याच्यासाठी जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी तो रस्ता मंजूर झालेला आहे। शासनाने मंजूर पण केलेला आहे आणि त्याची 30% शेतकऱ्यांच्या खरेदी झालेला असून तरी पण रस्ता 2-3 वर्षापासून तो पेंडिंग आहे। तो का पेंडिंग आहे तो अजून वैयक्तिक कुणाला पण माहिती त्याचं हेच झालं नाही। मी स्वतः डेप्युटी कलेक्टर आपले नटेकर साहेब यांच्याशी माझं बोलणं पण झालं आणि त्यांनी प्रांताला आदेश पण दिला तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा। ते अजून सुद्धा पेंडिंग आहे, जेणेकरून अजून जर हे रस्ता रुंद झाला तर इथून विष्णुपदा जाणारे जे भावी भक्त आहे त्यांच्यासाठी अजून चांगली सुखसोयी होईल।
एवढंच आमचे शेगाव तुम्हाला ग्रामस्थाची मागणी आहे. नमस्कार, मी नवनाथ आगरराव, शेगाव तुम्हाला ग्रामस्थ. आज 65 एकर व शेगाव तुम्हाला रोड या ठिकाणी मी वाढीची जी जय्यत तयारी शासनामार्फत केली आहे ती पाहून मला खूप समाधान वाटत आहे. कारण या ठिकाणी 65 एकरामध्ये किंवा शेगाव तुम्हाला रस्ता ते 3 रस्ता या परिसरामध्ये सर्व रस्ते हे मोकळे आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छता अतिशय उत्तम प्रकारची शासनामार्फत या ठिकाणी केलेली आहे. येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी स्वच्छंदपणे मोकळा श्वास कसा घेता येईल हे शासनानं या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज या वारीच्या निमित्तानं मला यावर्षीचं नियोजन अतिशय सुरेख असं या ठिकाणी दिसतंय. भविष्यात अशाच प्रकारचं नियोजन शासनाकडून होईल अशी अपेक्षा आहे. मी या तयारीच्या निमित्तानं शासनाच्या सर्व विभागांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो. धन्यवाद.